शेतकऱ्याची ही सभा एका तर उद्या जय वेलकडे तुम्हाला सावली दिल्याशिवाय राहणार नाही. जयचा विजय कोणी रोखू शकत नाही, कारण अर्धी भाजप फुटली आहे. त्याचेचा भाऊ आला म्हणजे त्याचे कुठं असणार आहे तुम्हाला माहित असेल. राहिलं नवरा बायकोले दोघंही जर कोणी पाठवणार आहे का आता समजा तुमच्या संस्थेमध्ये नोकरी लागली, नोकरी द्यायची तर बायकोले त्याच संस्थेत द्या आणि नवऱ्याला त्याच संस्थेत द्या. एका घरचे दोन नोकरी लावतो का आपण? जो लावत असेल त्याला किती माराव, किती माराव, अरे किती माराव असं नाही, 10 माराव आणि एकच मोजा. किती माराव? मग आता अमरकाडीचे किती माराव? कारण तुझे खासदार की निवडून गेलं त्या बायकोला उभं केलं. त्या काय बापाचं राज्य आहे साऱ्या? आम्ही काय मॅटचे औलाद आहे का? मग उद्या तू नगरपालिकेत पोट्याला नगराध्यक्ष करतो, भाच्याला ग्रामपंचायत मध्ये टाकतो. हे काही फॅक्टरी होय काय? हे बाबासाहेबांचं संविधान रोकना पडेगा साले को, रोकना पडेगा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पोटामध्ये ताकद दिली, एक पोटामध्ये. दबाएंगे तो खासदार मिलेगा, दबाएंगे तो आमदार मिलेगा, दबाएंगे तो सरपंच मिलेगा. अत्याचं बळ आम्ही पाहतोय बाबासाहेबांना या पोटामध्ये दिलेला आहे. आणि काँग्रेसवाल्याला वाटत असं का अख्खे जय भीमाले महासोबत आहेत. सगळे जय भीमाले आमच्या सोबत राहणार आहे. मुस्लिम लोकांना सांगतोय, या काँग्रेसवाल्याने मुसलमानाला काय दिलं रे? काय दिलं सांगा बरं? यांची सत्ता 50 वर्ष होती काँग्रेसची, काय भेटलं मुसलमानाला? एक सांगतो आम्ही, अन्नाने या काय एक साधी सीट पण निवडून आणू शकत नाही काँग्रेसच्या बॅनरवर. मत घ्यायला सारे काँग्रेसचे तयार आहे, पण मुसलमानाला मत देते का काँग्रेसवाले? ज्याच्या मंगळात जोर नसतं ना भाऊ, तो मायावर शिव्या देत असते, बरोबर नाही? नळावरच्या भांडणं पाहत जाऊ आपण पहिले. दुसरी बकेट लावली का डायरेक्ट मायावर, माय घरी आहे मायावर खाली शिवाय देऊन आली. आता हे दोघही जण तो फडणवीस उद्या येणार आहे. इकडे बोमा मारल्याने ऊर्जा मंत्री होता गडी, आणि लाईन दिवसा, लाईन रात्री. दिवसा लाईन भेटते का? मग फडणवीसची सभा रात्री 12 वाजता घेऊन असं आलं. अरे आमच्या शेतकऱ्याला तू रात्री लाईन देत, आणि आता इथं आम्ही सांगतोय का मत मागायला येतं सांग. एक डीपी जळल्यावर 2-2 महिने भेटत नाही, एक महिने भेटतो डीपी. हे पैसे द्यावं लागतं 10,000 5,000. फडणवीस मंत्री कुठचा आहे? नागपूरचा आहे. कुठं आहे? किती दूर आहे अंतर? काय बोंब मारली साहेब मत मागायला आला तू? काय बोंब काय मारली? म्हणजे लाडकी बहीण दिली, पण चक्कर किती केलं हे सांगू का तुला? एका खिशात पैसे टाकले, दुसऱ्या याच्यात हात मारला सालेनं. सोयाबीनचे भाव किती कमी झाले? 5 टाळ्या कमी झाल्या म्हणून बाजूचा तुमचा हाच बांधा नेता म्हणून तसं करा. सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, तिथे या काँग्रेस वाले बीजेपी वाले एकही बोंबलाले तयार नाही. राहुल गांधीने तर माहितच नाही बोंड कुठं लागते. तर कॅमेरा असे नेते आहे आमच्या या देशातले. माझ्यापेक्षा तुम्हीच करणार भाषण, मी थांबून जातो. मित्र लक्षात घ्या का आम्ही ज्या पद्धतीने काम केलं या महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष झालं. बच्चू कडू आमदार आहे. कोणता राष्ट्रीय पक्ष सोबत आहे आमची?
बच्चूकडच्या प्रचाराला नेता यायचा कुठला दिल्ली मुंबईचा, ते कंगना फंगना कुठून आणली, हवा अशी फूक मारली तर उडून जाईन, पता लागत नाही, विदर्भ माहित नाही तिला कसं आहे तर. 4-5 घंटे उन्हात फिरली ना, माहित नाही सावळी होते का डोंगरी होती तर पता लागणार नाही, एवढी उन्हा इथे. बरोबर आहे का नाही? आणि जिनं शेतकऱ्याला शिव्या दिल्या आतंकवादी पन्नालाल माझा डीपी तुटल्यासारखा कोण करतो, कनेक्शन तुटलं का झालं. मित्र, तिनं जिनं शेतकऱ्याला आतंकवादी म्हटलं आणि ज्यानं आणलं ना त्याला पहिले विचारा का मला बाप, तुझा बाप आता कोणता आहे का म्हणा. ज्यानं आणलं त्याचा बाप शेतकरी आहे का नाही आहे. हिनं काय म्हटलं होतं, शेतकरी आतंकवादी आहे. बरोबर आहे. याचा बाप आतंकवादी आहे का. म्हणजे अशा लोकांना तुम्ही आणताय फक्त गर्दी जमासाठी. इथं बगर नेता बगर अभिनेत्याची गर्दी आहे ना, हे दिलदार आहे, दिल से आए हुए लोक. आणि राहिला प्रश्न या सरकारचा, मित्र, आम्ही ज्या पद्धतीनं काम केलं, मला लोक असे म्हणायचे पहिले एक एकटा जाऊन काय करणार आहे, मी एकटा अपक्ष उभा होतो. आता तेच लोक म्हणते एकटा आहे पण दमदार आहे, 100 भारी आहे म्हणे पक्ष केला.